मुळात फणसाची जर जमिनीची तयारी म्हणाल तर फणसाला फार काय विशेष किंवा खूप लाड करण्यासारखं क्रॉप नाही आहे ते. पण फणसाला एकमेव काळजी घ्यावी लागते की वॉटर स्टॅग्नेशन म्हणजे पाणी फणसाच्या झाडाच्या मुळामध्ये किंवा त्याच्या रूट्समध्ये साचून राहता कामा नये. काय काय भाग जिथं आहे, जसं आल्याचा बेल्ट आहे तिथं त्या भागामध्ये जर पाऊस पडला तर 3-3 दिवस चिखल असतो, की 3-3 दिवस पाणी असतं, तिथं फणस होऊ शकत नाही. पण निचरा होणारी जर जमीन असेल तर कुठल्याही भागामध्ये फणस होऊ शकतो. एकदम कोल्ड टेम्परेचरमध्ये फक्त फणस होत नाही, पण बाकी सगळ्या याच्यामध्ये फणस होतो. साधारण 1.5x1.5x1चा खड्डा घेणं अपेक्षित आहे मिनिमम. त्याच्यामध्ये थोडं शेणखत, गांडूळ खत, जीवामृत जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाकायचं. फणसाचे रूट स्वीट असतात त्यामुळे थोडी मुंग्या लागू शकतात, तर त्यामुळे तुम्ही मुंग्यांची पावडर म्हणजे मग फोरेट असेल की XYZ कोणती असेल ती तुम्ही पावडर टाकू शकता. एवढंच फणसाची निगा राखणं गरजेचं आहे. आणि साधारण त्याला किमान 2 वर्ष पाणी देणं गरजेचं. पाणी पण खूप प्रमाणावर लागत नाही, लिमिटेड पाणी लागतं. नाही तर खूप पाणी दिलं तर त्याच्या गोडवीमध्ये पण काय म्हणतात रिडक्शन होते. त्यामुळे लिमिटेड पाणी, फक्त रेग्युलरिटीमध्ये पहिले 2 वर्ष तरी पाणी देणं अपेक्षित आहे. ड्रिपनं केलं तर सर्वात उत्तम.